महाराष्ट्र अनलिमिटेडची सुरुवात करूयात नाशिकमधल्या एका मोठ्या बातमीनं। नाशिकमध्ये आक्षेपार्ह पत्रांचं वाटप करण्यात आलंय। हिंदू युवा वाहिनी या संस्थेच्या नावानं हे पत्रक असल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून हे पत्रक खरं की खोटं याचा शोध घेणं सुरू आहे। या पत्रकामध्ये संतापजनक मजकूर असल्यानं नाशिकमध्ये तणाव वाढलाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, नाशिकमध्ये कसली पत्रकं वाटली जात आहेत? नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये जातीय तणाव निर्माण होईल अशा आशयाचे आणि अशा स्वरूपाचा मजकूर असलेले काही पत्रक जे आहेत ते पंचवटीच्या परिसरामध्ये वाटण्यात आले आणि त्यामुळे या परिसरामधल्या एका समाजाच्या कार्यकर्त्यांकडनं या सगळ्या पत्रकाच्या विरोधात निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। नाशिकच्या पंचवटी परिसरामधील पंचवटी कारंजा या चौकामध्ये हे आंदोलनकर्ते यांनी आता ठिय्या मांडलेला आहे आणि या मार्गावरून पेठला जाणारा जो रस्ता आहे तो रोखून धरलेला आहे। तसेच नाशिक मुंबई महामार्गाकडे जाणारा जो एक शहरातील मध्यवर्ती रस्ता आहे तो देखील या जमावाने रोखून धरलेला आहे। या सगळ्या जमावाची मागणी आहे की जी पत्रकं ज्या लोकांनी छापली, ज्या लोकांनी ही पत्रकं छापून एका जातीला, एका समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही, अशा प्रकारची भावना या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने हा रस्ता जो आहे तो रोखून धरलेला आहे। परिसरातली दुकानं जी आहेत पंचवटी कारंजा परिसरातली ती देखील या आंदोलनकर्त्यांनी बंद करण्याला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे तणाव वाढलेला आहे। पोलिसांनी देखील आपला मोठा बंदोबस्त जो आहे तो पंचवटी परिसरामध्ये तैनात केलेला आहे। दंगल नियंत्रण विरोधी पथक जे आहे ते देखील या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेलं आहे आणि पोलीस जे आहेत ते या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। बरं लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी।